गेल्या रविवारी झालेला युपीएससीच्या पेपर नंतर युपीएससीच्या पेपरची जे डिफिकल्टीची चर्चा झाली ते थोडं एमपीएससीने सिरियसली घेतली आणि डिफिकल्टीवरून जर चर्चा होणार असेल तर चर्चा आमची पण व्हावी अशी एमपीएससीची इच्छा दिसते आणि त्यातून त्यांनी सुद्धा एक चांगला अवघड पेपर काढलेला दिसतोय. अर्थात एमपीएससीचं म्हणणं आहे आमची फॅशन वेगळी आहे, आमची डिफिकल्ट प्रश्न विचारण्याची पद्धत वेगळी आहे, ते खूपच अॅनालिटिकल विचारू द्या, आम्ही फॅक्च्युअल आणि स्पेसिफिक प्रश्न विचारून तुम्हाला अडचणीत आणू. सो पेपर कसा होता याचं साधं सोपं उत्तर द्यायचं झालं तर बघा, आमच्यासारख्या माणसांना जे रविवारी उशिरा उठलेले आहेत, घरी निवांत बसून तो पेपर बघतायत, त्यांच्यासाठी जर तो पेपर अवघड गेलेला असेल किंवा अवघड वाटत असेल तर तो एक्झाम हॉलमध्ये डेफिनेटली जास्त चॅलेंजिंग तुम्हाला वाटलेला असणार आहे. सो हा पेपर डेफिनेटली डिफिकल्ट साईडला होता. काही लोक म्हणतात तो मॉडरेट वगैरे असतो, तर मॉडरेट वगैरे हा शब्दच आहे ना स्पर्धा परीक्षेतला मोठा भ्रष्टाचार आहे. मॉडरेट हा काय प्रकार असतो हा मला आतापर्यंत समजलेला नाहीये. तुम्ही पास झाले तर तो पेपर तुमच्यासाठी चांगला, तुम्ही नापास झाले तर तो पेपर तुमच्यासाठी वाईट. याच्या पलीकडे तो पेपर काही नसतो. अवघड पेपर आलाय तर त्याचा कट ऑफ वरती अर्थातच परिणाम नकारात्मक होणार आहे आणि कट ऑफ कमी होणार आहे, हे त्याचं साधं लॉजिक आहे. पण हे मॉडरेटनी नक्की कसं ऍसेस करायचं पेपर याचं मला तरी अजून सुद्धा ते गणित जमलेलं नाहीये. हा पेपर डेफिनेटली डिफिकल्ट होता. का डिफिकल्ट होता याचं असेसमेंट जर आपण सब्जेक्ट वाईज करायचं म्हटलं, बघा ह्या व्हिडिओमध्ये मी पर्टिक्युलरली माझे प्रायमरी ऑब्झर्वेशन पेपरचे कसं ऍसेस करायचं या पेपरला आणि ओव्हरऑल काय आपल्याला वे फॉरवर्ड दिसतो या पेपरमधून याच्याबद्दल बोलणार आहे. पर्टिक्युलर प्रश्नाचं काय उत्तर असायला पाहिजे याच्याबद्दल बोलणार नाही, कारण 3 दिवसात आयोग आन्सर की आणते, तर तसला फटाईल एक्झरसाइज मला घरात बसायचा नाहीये. आपण सेक्शन वाईज जर समजा गेलो तर इतिहासाच्या प्रश्नाचा विचार करता आधुनिक भारत गायब झालेला दिसतोय, म्हणजे 2च प्रश्न हार्डली आधुनिक भारताचे दिसतात. इतिहासाचे प्रश्न प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचे अधिक आहेत, तो प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे की गेल्या 2 वर्षांमध्ये प्राचीन मध्ययुगीन भारताचे प्रश्न एमपीएससी जास्त रिलेटिव्हली विचारतच आलेले आहे. पण या वेळेचे प्रश्न स्पेसिफिक आहेत, विशिष्ट आहेत आणि त्यातल्या त्यात असे एरियाज आहेत की जे ना फार चर्चेले जात नाहीत, थोडेसे अननोन आहेत. आणि तुम्हाला असं वरवरचं जर समजा नॉलेज असेल, तुम्ही आपण असं म्हणतो थातर मात्र हिस्ट्रीचा प्राचीन मध्ययुगीनचा अभ्यास केलेला असेल, तर डेफिनेटली एक्झाम हॉलमध्ये हे प्रश्न सॉल्व्ह करणं अवघड जात आहे. सो इतिहासामध्ये खास करून प्राचीन आणि मध्ययुगीन भारतामध्ये थोडे डिटेल आणि डीप जाणारे प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत. म्हणजे आपण म्हणतो की जोड्या लावाचे जे प्रश्न असतात एमपीएससीचे, म्हणजे मी लास्ट 1-2 दिवसांपूर्वी सेशन घेतलं तेव्हा पण म्हटलं होतं की जोड्या लावाचे प्रश्न एमपीएससीचे रिलेटिव्हली सोपे असतात, एक जोडी लावली तरी पण ते सुटण्याचे चान्सेस असतात. पण या पेपरमध्ये जोड्या लावाचे प्रश्न जास्त होते आणि डेफिनेटली त्यामध्ये पण पर्टिक्युलरली एखादी गोष्ट माहित आहे का याच्या रिलेटेड सुद्धा खूप म्हणजे शंका होती. म्हणजे की आपण काही प्रश्न बघूया त्याच्यावर ठरवूया, पण डेफिनेटली ते प्रश्न डिफिकल्ट कॅटेगरीमध्ये होते. सो इतिहासाच्या बाबतीत बोलायचं झालं तर 15 पैकी तुम्ही किती प्रश्न बरोबर आणू शकता विदिन एक्झाम हॉल, म्हणजे नंतर त्याला सांगता येईल की हा कसा डुएबल होता आणि हा कसा आपल्या नोट्स मधून आला होता. तर या पेपरच्या बेसिसवरती मी युपीएससी नंतर पण हे म्हटलं होतं की जे लोक म्हणतात ना की हे आमच्या सोर्सेस मधून आला होता त्यांच्यापासून दूर राहिलं पाहिजे. कारण बघा तुम्ही करंट अफेअरच्या बाबतीत पण मी म्हणेन की चालू घडामोडीचे प्रश्न कॉस्ट बेनिफिटच्या रेशोच्या कंटेक्स्ट मध्ये बघता, तुम्ही कुठेतरी दिलं असेल कुठल्या तरी तुमच्या पानावरती वगैरे, ते एक्झाम हॉलमध्ये रिकॉल करणं हे तितकी सोपी गोष्ट नव्हती. त्या सगळ्याच्या कंटेक्स्ट मध्ये बघायला पाहिजे. सो थोडा हिस्ट्रीला स्पेसिफिक अभ्यासाची गरज होती. म्हणजे जर तुम्ही पहिले 2 प्रश्न ह्या सेट मधले जरी बघितले तर संगीत सोबद्र, थोरले माधवराव पेशवे, जानकी आंधळ्याची शाळा, नाटक हे जे आहेत यातलं असं एखादं पर्टिक्युलर मुलांना माहित असेल एक्झाम हॉलमध्ये अशी फार कमी होती. इकडची पण नावं तितकी पॉप्युलर किंवा हे नाहीयेत. आता हा सुद्धा प्रश्न बघा 2रा नंबरचा, वराह मिहीर, वाघभट, ईश्वर कृष्ण प्रसादपद. आता यातले वाघभट आणि वराह मिहीर हे त्यातल्या त्यात माहीत असायला हवेत अशी अपेक्षा असलेली आहे, स्टँडर्ड सोर्सेस मध्ये आहेत. वाघभट हा आयुर्वेदाशी संबंधित होता याची आयडिया असेल तर थोडाफार हा प्रश्न डोएबल होतो. पण परत एकदा वाघभटाचा अष्टांग संग्रह हा ग्रंथ आहे हे माहीत असणं, या 4 पैकी एक गोष्ट तुमच्या फेवरमध्ये जरी तुम्हाला माहित असेल तर हा प्रश्न सुटेल. पण ती एक गोष्ट माहीत आहे का, तर ते थोडंसं अवघड दिसतंय. तुमच्या डोमेन नुसार किंवा तुमच्या अभ्यासानुसार ते व्हॅरी होऊ शकतं, पण डेफिनेटली हा पण प्रश्न थोड्याशा अवघड कॅटेगरीचा होता. आता हा पण प्रश्न जर समजा हा त्यातल्या त्यात आपण म्हणू
की रिलेटिव्हली डुएबल प्रश्न होता. हर्षचरित वरती एमपीएससीने याच्या आधी पीवायक्यू पण विचारलेला आहे. सो बाणभट्टांचं हर्षचरित्र, कालिदासाचं मालविका अग्निमित्र या जोड्या माहित असतील. मालती माधव आणि मुद्रा राक्षस पण विशाखा दत्ताचं माहित होतं. सो हा थोडा डुएबल होता. पण अशा जोड्या लावांमध्ये जे डुएबल प्रश्न आहेत त्यांची संख्या रिलेटिव्हली फार कमी होती. म्हणजे आणखी प्रश्न सांगायचे झाले, हा 7वा अप्रोचेबल होता. पण जर 8वा प्रश्न आपण बघितला पुन्हा जोड्या लावांमध्ये, तर यामध्ये जी माणसं येतात किंवा यामध्ये जी लोक येतात ती पुन्हा एकदा अवघड होती. मुघलकालीन भारतातील संस्कृत लेखक विचारलेले आहेत. म्हणजे युपीएससी पण आर्ट अँड कल्चर मध्ये मला असं वाटतं की हा प्रश्न डायरेक्ट एमपीएससी कडून टाकू शकते, अशा टाईपचा चांगला प्रश्न त्यांनी विचारलाय. अर्थात न जमण्यासारखा एक्झाम हॉलमध्ये प्रश्न होता. म्हणजे चैतन्य चरितामृत वगैरेची एसएच्या बॅच मध्ये आपण चर्चा करतो की त्याच्यात कसं माधवीदासीचा उल्लेख कसा केलाय वगैरे वगैरे. पण पुन्हा त्याचे लेखक कोण आहेत आणि हे अनंतदेव, गंगाधर, कमलाकर भट, कृष्णदास कविराज वगैरे यांच्याबद्दल आयडिया असेल अशी अपेक्षा फार करता येत नाहीये. आणखी बघा, म्हणजे हिस्ट्रीमध्येच तुम्हाला जोड्या लावाचे प्रश्न किती दिसत आहेत. पुन्हा हा खालचा प्रश्न, गियासुद्दीन बर्नी, ख्वाजा अबू मलिक इसामी, इब्न बतुता, अहमद यादगर. आता ना ही लोक कधी आली होती, कोणाच्या काळात आली होती, असे प्रश्न आतापर्यंत विचारले होते. पण स्पेसिफिकली त्यांच्या पुस्तकाची नावे विचारलेली आहेत. सो थोडक्यात काय, हिस्ट्रीमध्ये खूप मायन्यूट लेवलला जाऊन डिटेलमध्ये प्रश्न विचारलेत. सो हिस्ट्रीमध्ये मुलांचे खूप जास्त मार्क येतील अशी अपेक्षा ठेवणं थोडंसं अवघड आहे. आणि त्याच्यामुळे ओव्हरऑल हा पेपर अवघड दिसतो. म्हणजे गेल्या वर्षीचे जर हिस्ट्रीचे प्रश्न बघितले तर त्यातले काही प्रश्न हे बेसिक होते. क्रिप्स मिशन सारखा प्रश्न होता, मॉडर्न इंडियाचे काही डुएबल प्रश्न होते क्रिप्स मिशन सारखेच, किंवा हिस्ट्रीमध्ये महाराष्ट्राच्या इतिहासाच्यातले आणि प्राचीन आणि मध्ययुगीन भारतातले प्रश्न हे रिलेटिव्हली तिथं तुम्ही प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवला तर सोडवू शकता असे होते. पण याच्यामध्ये त्या प्रकारचे प्रश्न नसल्यामुळे हिस्ट्रीमध्ये ऑलमोस्ट गेल्या वर्षीच्या तुलनेत हाफ मार्क येतील का काय असा एक हे दिसतोय. सो याची काठिण्य पातळी हिस्ट्रीची इतिहासाची पर्टिक्युलरली जास्त असलेली दिसते. त्याच्यानंतर जर समजा आपण जॉग्राफीच्या प्रश्नांबद्दल बोललो की ह्या सेटमध्ये हिस्ट्री नंतर जॉग्राफीचे प्रश्न येत आहेत. सो त्यामध्ये सुद्धा म्हणजे गेल्या 2 वर्षांमध्ये एमपीएससीने जे प्रश्न विचारलेत ते थोडे कन्सेप्च्युअल लेवलला होते. गेल्या वर्षीची प्रश्नपत्रिका पण तुम्ही बघा, संकल्पनात्मक स्पष्टतेवरती प्रश्न होते आणि त्यातल्या मानवी भूगोलाचे अप्रोचेबल अशा टाईपचे प्रश्न होते. पण या पेपरमध्ये थोडेसे ते प्रश्न कन्सेप्च्युअल लेवलला फारच कमी दिसत आहेत. म्हणजे बेसिक एनसीआरटी मधले किंवा बेसिक कन्सेप्ट बेस्ड जे प्रश्न आहेत ते रिलेटिव्हली फारच कमी दिसत आहेत. फॅक्च्युअल प्रश्न जॉग्राफीमध्ये पण त्यांनी जास्त विचारलेले दिसत आहेत. अर्थात परत एकदा फॅक्च्युअल प्रश्न विचारणं हा एमपीएससी आतापर्यंत करतच आले, पण याच्यामध्ये जे पुन्हा एकदा त्यांना फॅक्ट्स अपेक्षित आहेत ते पुन्हा थोडेसे अवघड टाईपचे म्हणता येतील असे आहेत. म्हणजे काही प्रश्नांचा तुम्हाला जर रेफरन्स दिला तर हे बघा, अमेरिका देशातील सरोवर विभागात जगातील सर्वात मोठी कोणते लोह खनिज खाण आहे. सो फार असा सोर्स मध्ये न दिसणारा असा टाईपचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर सूर्यमालेचं हे खूपच स्पेसिफिकली त्यांनी विचारलंय. त्याच्यानंतर बंजारा, लभाण, तांडा भागासाठी ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी किमान किती लोकसंख्या आवश्यक असते, असा स्पेसिफिक प्रश्न मानवी भूगोलामध्ये विचारलाय. सो बेसिकली इथे पण बघा, जोड्या लावांमध्ये महाराष्ट्रातील वन परिमंडळे आणि एकूण वनक्षेत्राची टक्केवारी महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीच्या आधारावरती करायचंय. तर वनक्षेत्र कुठे जास्त आहे यापेक्षा त्या राज्याच्या क्षेत्राच्या तुलनेत वनक्षेत्र किती आहे असा थोडासा अवघड कॅटेगरीतला प्रश्न विचारलाय. सो भूगोल हा घटक सुद्धा, जॉग्राफी हा घटक सुद्धा माझ्या असेसमेंट नुसार डिफिकल्ट कॅटेगरीकडे जाणारा, अप्रोचेबल प्रश्न कमी असलेला, ज्याच्यात तुम्ही इलिमिनेट करू शकता असे प्रश्न फार कमी आहेत. म्हणजे हा ओव्हरऑल पेपरचं असेसमेंट द्यायचं झालं तर बेसिकची माझी डेफिनेशन काय बघा, मी परत परत सांगत असतो की जे तुम्ही तुमच्या स्टँडर्ड रिसोर्सेस मध्ये वाचता, तुमच्या पुस्तकामध्ये वाचता, त्याच्या बेसिसवरती प्रश्न आले तर ती माझ्यासाठी बेसिक आहे. अदरवाईजचे प्रश्न मग तुमचे सिच्युएशनल अवेअरनेसचे एक्झाम हॉलमध्ये अप्रोच करण्याचे प्रश्न असतात. मग ते प्रश्न, काही प्रश्न त्यातले लॉजिकल गेसवरच्या बेसिसवरती, इलिमिनेट करण्याच्या बेसिसवर तुम्ही सॉल्व्ह करू शकता. पण या पेपरमध्ये पर्टिक्युलरली तसे इलिमिनेट करण्यासारखे प्रश्न कमी होते, कारण
एक तर तुमच्या बेसिक सोर्सेस मधून प्रश्न कमी होते, आणि दुसरं तिथे एक्झाम हॉलमध्ये लॉजिकली इलिमिनेट करण्यासाठी जे बेअर मिनिमम रिक्वायरमेंट लागते एका प्रश्नात ती नव्हती, कारण त्याने अटरली फॅक्च्युअल अशा आणि स्पेसिफिक प्रश्न याच्यामध्ये विचारलेले दिसत आहेत. सो दोन सेक्शन मला असं वाटतं सुरुवातीचेच यातले डेफिनेटली अवघड कॅटेगरीतले होते. जॉग्राफी मधले काही प्रश्न थोडेसे मॅनेजेबल असले तरी ओव्हरऑल जर जॉग्राफीचं असेसमेंट असेल तर ते अवघडच होतं. म्हणजे आता हा प्रश्न बघा, हवामान अभ्यासक R.L. सिंग यांनी भारताच्या हवामान प्रदेशाची किती क्षेत्रात विभागणी केली? भारतामध्ये तांदूळ आणि गव्हाचे प्रति हेक्टरी उत्पन्न 2023-24 वर्षात किती होते? सो एकदम स्पेसिफिक आकडा दिलेला आहे. सो ओव्हरऑल असेसमेंट बघता जॉग्राफी डिफिकल्ट कॅटेगरीमध्ये होता. इन्व्हायरमेंट त्यातल्या त्यात डुएबल होता, पण मग त्याचे 5च प्रश्न असतात. इन्व्हायरमेंटला एक खूपच फॅक्च्युअल प्रश्न सोडला तर बाकीचे प्रश्न एक्झाम हॉलमध्ये मॅनेजेबल असलेले होते, पण अर्थात तो सेक्शन 5च प्रश्नांचा होता. इकॉनॉमी हा सेक्शन मी असं म्हणेन की थोडासा ब्रिदेबल होता. ब्रिदेबल इन द कंटेक्स्ट की त्यातले आपण म्हणू अर्धे प्रश्न, हाफ क्वेश्चन हे एमपीएससीच्या परत परत थीम्स विचारते, जसं की राष्ट्रीय लोकसंख्या धोरण आहे, त्यांचे स्पेसिफिकली प्रोग्राम्स जे आहेत परत परत स्कीम मधले विचारलेले, तेंडुलकर समिती आहे, असे थीम्स त्या पॉप्युलर थीम्स दिसत आहेत. त्यामुळे 50% क्वेश्चन डुएबल वाटतात. अर्थात काही पुन्हा एकदा प्रश्न असे आहेत की ज्याच्यामध्ये थोडीशी मेहनत जास्त लागते. सो इकॉनॉमीच्या बाबतीमध्ये तो हाफ थोडासा घ्यावा लागेल. म्हणजे आता इथे बघा की आतापर्यंत त्यांनी हा प्रश्न खूपच सोपा होता, पहिली आणि चौथी पंचवार्षिक योजना यांचा कालावधी सांगा. पण मग हा जो प्रश्न आहे रेशन कार्ड होल्डर्स किती आहेत, अशा प्रकारचं फॅक्च्युअल बेसिस प्रॅक्टिकल लेवलला तुम्हाला लक्षात राहावं अशी अपेक्षा ठेवणंच हेच प्रॉब्लेमॅटिक आहे. सो त्यामुळे हे असे प्रश्न काय होतात, अवघड होतात. तेंडुलकर समिती वगैरे सारखे प्रश्न तुम्हाला म्हणजे ते परत परत रिकरंट थीम असल्यामुळे सोपे होते. हे थोडे इंटिग्रेटेड रूरल डेव्हलपमेंट प्रोग्राम खूप वेळा पाठांतर वगैरे केलेलं असतं. यासारखे प्रश्न थोडेसे मध्यंतरीच्या पिरियडमध्ये बंद झाले होते, ते पुन्हा रिकरंट परत आलेले दिसत आहेत. बघा या पेपरच्या बेसिसवरती म्हणजे मी शेवटी एकदा समराईज करेल, पण एक गोष्ट दिसते की एमपीएससीचे जे प्रश्न आहेत मग ते कंबाईनचे असो की फॉरेस्ट मधले त्यांनी विचारलेले असो किंवा कुठल्याही एक्झामचे त्यांनी विचारलेले प्रश्न असो, या सगळ्या प्रश्नांवरती तुम्हाला क्युम्युलेटिव्हली कमांड असायला पाहिजे. म्हणजे जसं की युपीएससीच्या मागच्या रविवारच्या पेपर मधलं दिसलं की त्यांनी सीडीएस मधले सीएपीएफ मधल्या प्रश्नांना वेगळ्या प्रकारे ट्विस्ट करून पण विचारलेलं दिसतं. सो त्या कंटेक्स्ट मध्ये ज्या परीक्षेची तुम्ही तयारी करतायत त्या आयोगाने वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारलेले प्रश्न थोडेसे करायला पाहिजेत असं या पेपरमध्ये दिसतंय. आणि रिसेंट प्रश्न बघताना 2011, 12, 13 पासूनचे पण प्रश्न मिस करायला नको, कारण हा पेपर थोडा 14-15च्या फॅक्च्युअल ओरिएंटेशन कडे जाणारा दिसतोय. जमिनीची उपविभागणी आणि हे थोडेसे रिलेटिव्हली सोपा प्रश्न होता. लोकसंख्या धोरण 2000, सामाजिक सुरक्षेची संकल्पना, हा एकदम अप्लाय करायचा होता एक्झाम हॉलमध्ये कन्सेप्च्युअल लेवलला की सामाजिक सुरक्षा म्हणजे काय, रिलेटिव्हली सोपा प्रश्न होता. बघा अशा अवघड पेपरमध्ये म्हणजे पुढे जाण्याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, हा पेपर 1 ते 100 जाऊन असे काही प्रश्न आयडेंटिफाय केले की जे बेसिकली तुमच्या सोर्सेस मधून होते, रिपीटेड पीवायक्यू मध्ये आलेले होते, डुएबल होते. असे साधे सोपे आपण म्हणू इझियर साईडला असलेले प्रश्न किती होते, तर मला असं वाटतं ते 33 ते 35च्या रेंजमध्ये होते. आता तुमच्या अभ्यासाच्या बेसिसवर ही रेंज व्हॅरी होईल, म्हणजे एखाद्यासाठी कदाचित ते 30 ते 35 मध्ये असेल, पण हे 33 ते 35 प्रश्न होते जे डुएबल होते. आता सध्या कट ऑफ जेव्हा डिसाइड होईल किंवा तुम्ही त्या स्पर्धेत इन असाल की आउट असाल, मला वाटतं या 30 ते 35 किंवा 33 ते 35 प्रश्नांमध्ये तुम्ही किती बरोबर आणू शकलात आणि किती कमीत कमी चुकवलेत याच्यावरती अल्टिमेटली मेरिट ठरणार आहे. कारण काय होतं अशा अवघड पेपरमध्ये, पेपर अवघड आहे याच्यामध्ये आपण असे साधे साधे प्रश्न मिस करून टाकतो, सोपे सोपे प्रश्न चुकतात. हे ज्याने दिलेलं नसेल ते डेफिनेटली त्या रेसमध्ये असतील. तर ते 70 मार्क जे साध्या प्रश्नात होते, खास करून पॉलिटीचे प्रश्न हे डुएबल साईडला होते विदिन सोर्स. 2, 1 किंवा 3 प्रश्न पॉलिटीचे सोडले तर अदरवाईज पॉलिटीचा जो सेक्शन होता तो रिलेटिव्हली बाकी ओव्हरऑल पेपरच्या कंटेक्स्टमध्ये आणि एमपीएससी ज्या प्रकारे प्रश्न विचारते त्या कंटेक्स्टमध्ये डेफिनेटली डुएबल होता. सो पॉलिटीचे प्रश्न आणि असे हे सगळे प्रश्न पकडून 33 ते 35 प्रश्न माझ्या असेसमेंटनुसार थोडे इझियर साईडला होते.
त्यात तुम्ही काय केलेलं आहे याच्यावरती अल्टिमेटली तो पेपरचा जो आपण म्हणू तुमचा इन आउटचा रेशो आहे किंवा तुम्ही इन आउट ठरणार आहे का हे ठरणार आहे. सो त्याच्यानंतर खरा आपण म्हणू खुंखार सेक्शन असा सुरू झाला होता की जसं युपीएससीने डिफिकल्ट पेपर विचारला तसं नीटची खूप कॉन्ट्रोवर्सी सुरू आहे. सो त्या नीटच्या कॉन्ट्रोवर्सीच्या कंटेक्समध्ये एमपीएससीला वाटलं की अरे नीट बद्दल एवढी चर्चा चालली आहे का नाही आपण नीट सारखे प्रश्न विचारूया. सो त्यांनी फिजिक्स वरती खूप मोठा भर दिलाय, खूपच फॅक्च्युअल आणि इन डिटेल प्रश्न विचारलेत. गेल्या वर्षीचं सायन्स एमपीएससीचं बघायला गेलं तर पुन्हा एकदा त्यातले अनेक प्रश्न अप्रोचेबल होते. तुम्ही लॉजिकली प्रेझेन्स ऑफ माइंड एक्झाम हॉलमध्ये दाखवला तर ते येण्यासारखे होते. याच्यात तसे प्रश्न फार कमी दिसत आहेत आणि ऍब्सोल्यूट नॉलेज बेस वरती सोडवण्याचे प्रश्न जास्त दिसत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा बघा या पेपरमध्ये थोडस ना अॅक्युरसी मेंटेन ठेवण्यावरती भर दिला पाहिजे होता. काही प्रश्न सोडून जरी दिले असते तरी ते बेटर वर्क झालं असतं कारण अल्टिमेटली ती मग निगेटिव्ह कडे जाण्याची शक्यता आहे. सो हा पेपर ओव्हरऑल डिफिकल्ट होण्यासाठी आधीच मुलांना जो सेक्शन अवघड जातो असा सेक्शन सायन्स हा डेफिनेटली टफर साईडला होता कारण फिजिक्सचा जो सेक्शन आहे तो रिलेटिव्हली ऍब्सोल्यूट नॉलेज डिमांड करत होता. त्याच्यानंतर मी म्हटल्याप्रमाणे पॉलिटी हा सेक्शन जर आहे तो रिलेटिव्हली मी म्हणेन की डोएबल होता जर तुम्ही चांगला अभ्यास केलेला आहे तर. पॉलिटीचे प्रश्न म्हणजे राष्ट्रपती आणि कोर्ट मार्शल, क्षमेचा अधिकार, केसी वीर इंडियन फेडरलिझमला काय म्हणतात, मॉरिस जोन्स काय म्हणतात, तर हे आपण खूप पाठ केलेलं असतं आपल्या डायरेक्ट सोर्स मध्ये दिलेले आहेत. सो जे बेसिकची डेफिनेशन आहे माझी, मी म्हणतो जे बेसिक म्हणजे काय त्याला एक्झॅक्टली मॅच करणारे प्रश्न होते. खालीलपैकी कोणते कलम कॅग या पदाशी होते. बऱ्याच वेळेला त्यांनी हा प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला सिंपल पाठ असतो हा प्रश्न. याच्या आधी मला वाटतं 2024लाच त्यांनी कॅग वरती आर्टिकल विचारलं होतं. कोण निर्धारित करतं ऍडव्होकेट जनरल ऑफ स्टेटचं जे रिन्युमरेशन आहे ते, हे पण रिलेटिव्हली डुएबल होते. तर या पेपरमध्ये ज्यांनी पॉलिटीचे प्रश्न रिलेटिव्हली कमी चुकवलेत पुन्हा ते मेन्सला अपिअर करण्याच्या कंटेन्शन मध्ये पुढे असणार आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. शेवटचं सेक्शन या पेपर मधला करंट अफेअरचा होता. माझं पर्सनल असं असेसमेंट आहे गेल्या काही वर्षातलं एमपीएससीच्या करंट अफेअरच्या बाबतीमधलं ते असं की एमपीएससीच्या करंट अफेअरच्या बाबतीतला कॉस्ट बेनिफिट रेशो जो आहे तो रिलेटिव्हली कमी झालाय. पुन्हा एकदा तुम्ही जे करंट अफेअरचे सोर्सेस वाचताय त्याच्या बेसिसवरती हे प्रश्न एक्झाम हॉलमध्ये टॅकल करणं अवघड आहे कारण आपले करंट अफेअरचे सोर्स तुम्हाला फॅक्ट प्रोव्हाइड करतात आणि हे प्रश्न मल्टिपल फॅक्टच्या बेसिसवरती तयार केलेला एक प्रकारचा प्रश्न असतो. सो इथे थोडंसं मी असं सजेस्ट करेन की करंट अफेअर मध्ये ऑर्गॅनिकली गोष्टी कशा लक्षात राहतील याच्याकडे तुम्ही ओव्हरऑल प्रिपरेशन तुमची नेली पाहिजे. जर तुम्हाला या एक्झामला क्लिअर करण्याच्या पर्स्पेक्टिव्हने बघायचं आहे तर मेन्स महत्वाची आहे. सो त्या मुख्य परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला आता थोडं न्यूजपेपर ओरिएंटेड काम सुरू करावं लागेल. मेन्स मध्ये आपल्याला न्यूजपेपरची युटिलिटी जास्त आहे. सो जर तुम्ही रेग्युलरली न्यूजपेपर वाचताय तर करंट अफेअरच्या गोष्टी ऑर्गॅनिकली लक्षात राहतात कारण न्यूजपेपरमध्ये एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा होत असते आणि ती ऑर्गॅनिकली आपल्यामध्ये झिरपते आणि लक्षात राहते. या पेपरमध्ये अशा टाईपचं अंडरस्टँडिंग असलेल्यांना जास्त वेटेज किंवा जास्त मार्क मिळण्याची शक्यता डेफिनेटली आहे. या पेपरमध्ये काही असे प्रश्न आहेत की जे मुख्य परीक्षाभिमुख जर अभ्यास असेल आणि खास करून डिस्क्रिप्टिव्ह मुख्य परीक्षाभिमुख अभ्यास असेल तर त्याचा एक फायदा होताना दिसतोय. जसं मी सतत सांगत असतो की एनसीआरडब्ल्यूसीच्या रेकमेंडेशन खूप महत्वाचे आहेत मुख्य परीक्षेमध्ये लिहिण्यासाठी. राज्य घटना विलोकन जो आयोग आहे, राज्यघटना पुनर्विलोकन आयोग एनसीआरडब्ल्यूसी, व्यंकटचलैया यांच्या अध्यक्षतेखाली जे सही होते, शेवटी चॅप्टर एकदम लक्ष्मीकांतमध्ये फार लोक वाचत पण नाहीत पण त्याच्यात मूलभूत कर्तव्याच्या बाबतीत काय सांगितलेत रेकमेंडेशन, मूलभूत हक्काच्या बाबतीत काय रेकमेंडेशन सांगितलेत. मी मेईसच्या वेळेला सांगितलं होतं की ते ना त्याच्या खाली लिहून काढा तुमच्या चॅप्टरच्या खाली की फंडामेंटल राईट रिलेटेड काय रेकमेंडेशन आहे. हे रेकमेंडेशन मेन्ससाठी महत्वाचे आहेत पण त्यांनी एनसीआरडब्ल्यूसीचं रेकमेंडेशन फंडामेंटल ड्युटीच्या संदर्भात विचारलेलं आहे. सो काही ठिकाणी आणि खास करून करंट अफेअरच्या बाबतीमध्ये सुद्धा तो मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनी प्रिलिमचा अभ्यास किंवा इंटिग्रेटेड वे काही प्रश्नांमध्ये डेफिनेटली कामाला येतोय.
काही प्रश्नांमध्ये एमपीएससीच्या ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न नुसार आधीच्या वेगवेगळ्या एक्झामवरचा होल्ड या दोन्हीचा बॅलन्स करून या पेपरला थोडस आपण म्हणून अप्रोच करता आलं असतं. सो सेक्शन वाईज बोलायचं झालं तर पॉलिटी हा सेक्शन सोडला तर बाकी सर्व सेक्शन त्या डिफिकल्ट कॅटेगरीमध्येच जात असल्यामुळे ओव्हरऑल पेपरचा टोन, ओव्हरऑल या पेपरला त्या डिफिकल्टीच्या पण जर समजा लेवल असतील तर हायर लेवलला बसवायला पाहिजे आणि त्याचा डेफिनेटली परिणाम कट ऑफ वरती होईल. आपण तुमच्या मुख्य परीक्षेच्या दृष्टीने अभ्यास सुरू करण्याच्या दिशेने तो एक रेंज प्रेडिक्ट करू, पण थोडं आणखी विद्यार्थ्यांशी चर्चा होऊ द्या. असं ते हवेत मारण्यासारखी गोष्ट नाहीये. गेल्या वर्षी आपण पाहिले कट ऑफ प्रेडिक्शनचा काय फटका बसतो. 120, 125, 128 कट ऑफ लागणार होता, लागला 116च. आणि एक महिना आधी मेशी आपल्याला कळलं मुख्य परीक्षा द्यायचे आणि अल्टिमेटली मग त्याची तयारी करता आली नाही. हे होऊ नये यासाठी पुन्हा एकदा त्या चर्चांमध्ये किती अडकायचं याचा विचार करायला पाहिजे. आज थोडं वेल डिझर्व रेस्ट घ्या. IPL ची फायनल आहे संध्याकाळी, किंवा कुठला आवडता मूवी बघायचा आहे बघून घ्या. त्यानंतर आपल्याला जोरदार मुख्य परीक्षेची तयारी करायची आहे. कारण मुख्य परीक्षेमध्ये 2025 ला दिसलंय की रिलेटिव्ह कॉम्पिटिशनचा विचार करता खूपच मैदान खुलं होतं, पण अनेकांनी प्रयत्नच केले नाही. ते आपल्याला ह्यावेळेला असं करायचं नाहीये. त्या दृष्टीने पुन्हा चर्चांमध्ये अडकू नका, हात जोडून विनंती आहे. असेसमेंट करा एकदा, तुमची आन्सर की आल्यानंतर ठरवता येईल की नक्की काय करायचंय. पुढे लगेच महिन्यात येणारी कंबाईन टार्गेट करायचे की MPSC ची मुख्य परीक्षा टार्गेट करायचे. दोन्ही गोष्टी एकत्र जाणार नाहीत, दोन्हीपैकी एकीला टार्गेट करावं लागणार आहे. सो आराम करा आजच्या दिवस. मॅच पहा किंवा काही पहा. कोणत्या मूवीचं तुम्हाला चांगलं रेकमेंडेशन पाहिजे असेल तर कमेंट करा, मी सांगतो. आराम करा आजच्या दिवस. पण काय टेकअवे आहेत? 1, MPSCच्या PYQ वरती कमांड असायला पाहिजे. 2, अभ्यास हा ऑर्गॅनिक आणि पॅसिव्ह न करता प्रोएक्टिव्ह असायला पाहिजे. हिस्ट्रीचं माझं स्वतःचं वाचन आहे का, त्याच्यानंतर चालू घडामोडीचं माझं स्वतःचं आकलन आहे का, याच्यावरती भर दिला पाहिजे. MPSC ज्या रिपीटेड थीम विचारते त्याच्यामध्ये कदाचित याच्या पुढे डिटेलमध्ये जावं लागेल. 4, मुख्य परीक्षा विमुख काही टॉपिक तयार करावे लागतील. मुख्य परीक्षा हा पूर्व परीक्षेच्या अभ्यासाचा एक पाया म्हणून घ्यावा लागेल. या बेसिक असेसमेंट मला दिसतात. आणि ओव्हरऑल पेपर जर अवघड आहे तर तो ओव्हरऑल सगळ्यांना अवघड गेलेला आहे. त्याच्यामुळे स्वतःला फार निगेटिव्हली क्रिटिकली बघू नका. एकदा पेपर चेक झाला की पुढची दिशा ठरवता येईल. काही तुम्हाला वाटलं तर ते कमेंट करा. काही डिस्कस करायचं असेल तर त्याच्यावरती आपण करूया. थँक्यू.